जय भीम। मी संजय रमेश भालेराव। हे जे 58 जातीच्या समुदायाला आरक्षणातून बेदखल करण्याचं जे गणित उपवर्गीकरणाच्या माध्यमातून केलं जात आहे, त्याचा तीव्र निषेध आणि ते रद्द व्हावा यासाठी आज विशेष पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली होती। त्याच्यामध्ये काही या समाजाचे ॲडव्होकेट संदीप कटके, त्याचप्रमाणे चर्मकार समाजाच्या नेत्या दिव्याताई ढोले, माजी आमदार बाबूराव माने, पुण्यावरून राहुल डंबाळे, त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन वडाळ्याचे नगरसेवक अनिल भाऊ कदम आणि ही पत्रकार परिषद आयोजित करणारे, आज त्यांचा वाढदिवस पण आहे, प्रतीकजी कांबळे आणि मी या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करण्यासाठी आलेलो आज पत्रकार परिषद घेतली होती की महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र सरकारने जो उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे तो त्यांनी त्वरित रद्द करावा। ज्या पद्धतीने त्यांनी बदर समिती चा अहवाल गुप्त ठेवून त्याच्यावर सूचना हरकती मागवल्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो लागू करण्याचा त्यांचा जो घाट आहे, प्रयत्न आहे, तो हाणून काढण्यासाठीची ही पत्रकार परिषद होती। मी सर्व मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या बांधवांना या निमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की सरकार हे षडयंत्र करत आहे। आपल्याला रिडल्स सारखा मोर्चा महाराष्ट्रामधून मंत्रालयाकडे आता धडकपणे पोहोचवण्याची जरूरत आहे। म्हणून 30 जूनला सर्व आंबेडकरी जनतेने व अनुसूचित जातीच्या जनतेने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे आरक्षणाचं बीज दिलेलं आहे हे फळ संपवण्याचं काय मनोवादी वृत्ती सरकारच्या मंत्र्यांकडून होत आहे, ते रद्द करण्यासाठी सरकारला त्याची जाणीव करून देण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद भरवलेली आहे आणि 30 जूनला सर्वांनी या ठिकाणी यावं अशी मी कळकळीची विनंती करतो। जय भीम। जो आमचा बांधव आहे मातम समाज, त्यांना पत्रकार परिषदेमध्ये राहुल डंबाळेंनी सांगितलं की 2008 ला त्यांच्यासाठी त्यांनी जे सूचना महाराष्ट्र सरकारकडे केल्या होत्या त्या सूचनाच्या अनुसार वस्ताद लहुजी साळवे यांचं आयोग त्यांच्यासाठी दिलेला आहे, त्यांना पॅकेज दिलेलं आहे। आता प्रश्न असा आहे, त्यांच्यातले मुलं शिकत नाही म्हणून ज्या वर्गामध्ये मुलं शिकतात म्हणून त्यांच्यावर अन्याय करणं फार चुकीची बाब आहे। वास्तविक पाहता सरकारकडे असा कोणता डाटा नाहीये, त्यांची जनगणना झालेली नाहीये आणि जनगणना झाली नाही तरी सुद्धा त्यांनी हा जो षडयंत्र रचलेलं आहे ते त्वरित हाणून पाडलं पाहिजे असं आम्हाला वाटतं।